मित्रांनो, सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये कोविड योद्ध्यांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना जाहीर केलेली आहे आणि त्या संदर्भात आपल्याला कमेंट्स आली होती की एक प्रश्न आला होता की सर आम्हाला या संदर्भात माहिती हवी आहे. या ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट कसे आहेत किंवा या ठिकाणचे नेमकं लोकॅलिटी कशी असेल, येथील प्रकल्पाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या, असे कमेंट्स आली होती. आणि आज आपण सिडकोच्या याच प्रकल्पाबद्दल अधिकची माहिती पाहणार आहोत आजच्या या भागातून. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. परंतु आज आपण नेमकं पाहणार आहोत की नेमकं आता सिडको जी सोडत आहे मित्रांनो, त्याची अर्ज करण्याची अंतिम तारीख आपल्याला माहिती आहे 7 ऑक्टोबर 2021. अर्थातच फक्त 4 दिवस बाकी आहेत या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी. म्हणून ज्यांनी अर्ज केले नसतील, जे कोविड योद्धे आहेत त्यांनी अर्ज केले नसतील, तर या लॉटरीसाठी नक्कीच अर्ज करू शकता. थोडक्यात माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे मित्रांनो, की कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत याच्या संदर्भात ऑलरेडी आपण माहिती पाहिलेली आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये मी लिंक देतो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आज आपण फक्त प्रकल्पाबद्दलची माहिती म्हणजे कनेक्टिव्हिटी, तेथील प्रकल्प, फक्त एवढंच आज आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, आता आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे आम्ही आता प्रत्येक साईटला जाऊन आम्ही सगळे अपडेट घेणार नाहीत. जेवढे व्हिज्युअल्स आमच्याकडे आहेत जे सिडकोच्या लॉटरी संदर्भात, ते व्हिज्युअल्स वापरून आपण ही संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत. फक्त द्रोणागिरी आणि कळंबोली येथील आपल्याकडे व्हिज्युअल्स खूप कमी आहेत, तरी सुद्धा जे काही आपल्याकडे उपलब्ध सामग्री आहे त्याच्यानुसार आज आपण व्हिडिओ बनवून त्याची माहिती पाहूया. तर मित्रांनो, ही जी सोडत आहे ती घनसोली, कळंबोली, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी अशा 5 नोड्समध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 2 प्रकारचे उत्पन्न गट आहेत मित्रांनो. एक आहे EWS अर्थातच इकॉनॉमिकली विकर सेक्शन, ती घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि दुसरी आहेत LIG अर्थातच लोअर इन्कम ग्रुप, यांच्यासाठी सुद्धा घरे आहेत. पण यासाठी मित्रांनो कुठलीही उत्पन्नाची अट नाही. तुम्ही तुमचं उत्पन्न 5 लाख असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी कुठलंही बंधन नाहीये. तर महत्त्वाचं मित्रांनो, आपण एक एक प्रकल्पाबद्दल माहिती पाहणार आहोत. थोडक्यात प्रत्येक प्रकल्पाबद्दल आपण एकाच व्हिडिओमध्ये 5ही प्रकल्प कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु ही माहिती आजच्या आज आपल्यापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला तर आपण पाहूया प्रत्येक प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. तर आता पाहूया मित्रांनो, या घरांसंदर्भातील माहिती. नेमकं क्षेत्रफळ किती आहे आणि त्याची किमती किती आहेत. तर या घराचं क्षेत्रफळ आणि किंमत पहा. या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे 2 गटांसाठी घरे उपलब्ध आहेत, EWS आणि LIG. अत्यल्प उत्पन्न गटासाठी जे चटई क्षेत्रफळ आहे ते आहे 25.81 स्क्वेअर मीटर अर्थातच 277 स्क्वेअर फीट. आणि या घरांची किंमत आहे मित्रांनो 18,86,000 ते 21,56,000 पर्यंत या घरांच्या किमती आहेत. कारण एरिया वाईज या घरांच्या किमती थोड्या अलग अलग ठेवलेल्या आहेत. यानंतरचा गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG लोअर इन्कम ग्रुप. या घरांचं चटई क्षेत्रफळ आहे 29.82 स्क्वेअर मीटर अर्थातच 320 स्क्वेअर फीट. घरांची किंमत आहे मित्रांनो 27.57 लाख ते 31.43 लाख. म्हणजे या घरांच्या किमती एरिया वाईज काही काही ठिकाणी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण सॅम्पल फ्लॅट पाहूया. नेमका सॅम्पल फ्लॅट कसा आहे 1 BHKचा. हा सॅम्पल फ्लॅट LIG अर्थातच लोअर इन्कम ग्रुपचा आहे मित्रांनो. परंतु EWS आणि LIG याच्यामध्ये जास्त खूप मोठा फरक नाही आहे. थोडं किचन मोठं आहे LIG मध्ये. बाकी EWS आणि LIG हे दोन्ही घरे सेमच आहेत. फक्त 40 म्हणजे स्क्वेअर फीटचा त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून इतका मोठा फरक नाही दोन्ही घरामध्ये. त्याच्यामुळं हा फ्लॅट तुम्ही बघू शकता, फक्त किचन छोटा आहे EWSचा आणि टॉयलेट बाथरूमचे थोडं स्ट्रक्चर वेगळं आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो हा सॅम्पल फ्लॅट तुम्ही पाहून घ्या अगोदर. तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं या ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट कशा प्रकारचे आहेत.
इमारतीच्या म्हणजे आजूबाजूचा परिसर किंवा इमारतीच्या संकुलामध्ये खूप चांगली अशी जागा सोडलेली आहे. पार्किंगची काही तुम्हाला इथे अडचण येणार नाही. गार्डन्स बनवलेले आहेत छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी म्हणून खूप मोकळी अशी जागा त्या संकुलामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हवेशीर अशी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि हे सिडकोच्या प्रत्येक संकुलामध्ये अशी फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. जसं मी सांगितलं, की मित्रांनो सिडकोच्या प्रत्येक वसाहती ह्या सारख्याच आहेत. तेथील सॅम्पल फ्लॅट हे सारखेच आहेत म्हणून प्रत्येक ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला एका सॅम्पल फ्लॅटवरून सगळ्या सॅम्पल फ्लॅटचा हा अंदाज येईल आणि कॉम्प्लेक्ससुद्धा सगळे सारखेच आहेत. फक्त लोकॅलिटी वेगळी आहे. म्हणजे तळोजा असेल, खारघर असेल, कळंबोली असेल, द्रोणागिरी असेल त्याची लोकॅलिटी फक्त वेगळी आहे. परंतु घरांचं स्ट्रक्चर, आजूबाजूचा परिसर, कंपाऊंड वॉल, आतमधील सोयीसुविधा ह्या सगळ्या ठिकाणी सारख्याच देण्यात आलेल्या आहेत. म्हणून आपण काही ठिकाणचे व्हिज्युअल्स आपण दाखवतो आहोत तुम्हाला म्हणजे जे तळोजा या ठिकाणचे आहेत किंवा खारघर या ठिकाणचे आहेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल हे सगळ्याच ठिकाणी अशाच प्रकारचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता या ठिकाणी काही अंडर कन्स्ट्रक्शन घरे सुद्धा आहेत. सेक्टर क्रमांक 34 आणि 36 ह्या जो नोड आहे त्याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन घर आहेत. हे जे दिसते तुम्हाला हे सगळं करंट स्टेटस आहे सध्या. अशा प्रकारे सध्या काम सुरू आहे या प्रकारे या ठिकाणी. म्हणून ज्यांना खूप वेळ आहे थांबण्यासाठी ते या ठिकाणी अर्ज करू शकतात किंवा ज्यांना लगेच पोझिशन हवं असेल तर मात्र तुम्ही इतर ठिकाणी अप्लाय करू शकता. कारण या ठिकाणच्या किमतीसुद्धा थोड्या जास्त आहेत. यानंतर आपण पाहूया मित्रांनो नेमकं कुठल्या स्टेशनपासून कोणता प्रकल्प किती अंतरावरती आहे. सेक्टर क्रमांक 10 जो आहे घनसोली या ठिकाणी घनसोली रेल्वे स्टेशन 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. घनसोली बस आगार 1 किलोमीटर अंतरावरती आहे. घनसोली सेंट्रल पार्क 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. रिलायन्स कॉर्पोरेट पार्क तो आहे 2 किलोमीटर अंतरावरती. डीमार्ट जे आहे मित्रांनो तो खूप जवळ आहे. तिथून वॉकेबलच आहे खरं तर ते 1 किलोमीटर अंतर आहे त्याचं पण ते वॉकेबल आहे. आणि ASP पब्लिक स्कूल आहे CBSE स्कूल ते सुद्धा तिथे जवळच 500 मीटर अंतरावरती या प्रकल्पापासून आहे. आता याच्यानंतर दुसरा प्रकल्प आहे मित्रांनो सेक्टर 15 कळंबोली हंस ध्वनी महागृह प्रकल्प. त्या ठिकाणापासून अंतर पहा मित्रांनो मानसरोवर रेल्वे स्टेशन 3.7 किलोमीटर. प्रस्तावित मेट्रो स्टेशन जे आहे ते फक्त 1 किलोमीटर अंतरावरती 1 किलोमीटर पण ते 800 मीटरच येतं पण 1 किलोमीटर मी ते लिहिलेलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 1.7 किलोमीटर अंतरावरती आहे अगदी जवळ आहे. कळंबोली बस आगार 1.6 किलोमीटर अंतरावरती हे सुद्धा अगदी जवळ आहे. आणि डीमार्ट मित्रांनो इथून फक्त 700 मीटर अंतरावरती आहे. म्हणून दैनंदिन गरजा तुमच्या पूर्ण करायच्या असतील शॉपिंगच्या बाबतीमध्ये असेल तर कळंबोली या ठिकाणी अशी कुठलीही अडचण तुर्तास तुम्हाला येणार नाही राहण्यासाठी आणि किंवा भाड्याने देण्यासाठी सुद्धा. पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी काय दिलं आहे सेक्टर 40 खारघर या ठिकाणचं आपण बघूया काय नेमकं स्टेटस आहे. खारघर रेल्वे स्टेशनपासून 7.4 किलोमीटर अंतर आहे बरंच अंतर आहे त्याचं. मेट्रो स्टेशन जे नवीन प्रस्तावित आहे ते फक्त 800 मीटर आहे मित्रांनो तिथून अगदी जवळ आहे ते वॉकेबल आहे. खारघर सेंट्रल पार्क 5 किलोमीटर अंतरावरती आहे. कॉर्पोरेट पार्क प्रस्तावित जे आहे ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. डीमार्ट जे आहे ते 4.7 किलोमीटर अंतरावरती आहे.
आणि एम्पिरियन CBSE स्कूल तिथून जवळच आहे, 2.2 किलोमीटर अंतरावरती. पण या ठिकाणचं लोकेशन नैसर्गिक आहे, खूप चांगलं आहे, म्हणजे मोकळं वातावरण आहे राहण्याच्या दृष्टीने. म्हणजे नैसर्गिक जे साधन सामुग्री म्हणतो, नैसर्गिक साधन संपदा या ठिकाणी चांगल्या प्रकारे लाभलेली आहे खारघर या नोडसाठी. म्हणून फॅमिलीसोबत राहण्यासाठी अत्यंत चांगला पर्याय म्हणजे खारघर हा आहे. याच्यानंतर आपण दुसऱ्या जो आहे प्रकल्प म्हणजे ज्याच्या संदर्भात आपल्याला बोलणं आवश्यक आहे तो आहे सेक्टर क्रमांक 21, 22, 27, 37, 34 आणि 36. ह्याच्यापैकी 34 आणि 36 अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, बाकी सगळे तयार आहेत. बाकी सगळ्या घरांचं पोझिशन तुम्हाला लगेच होईल एका वर्षाच्या आतमध्ये. इथून खारघर रेल्वे स्टेशन 9.5 किलोमीटर आहे. तळोजा रेल्वे स्टेशन, तळोजा पाचनंद असं त्याला म्हटलं जातं, 2.4 किलोमीटर अंतरावरती आहे. तळोजा मेट्रो स्टेशन 600 मीटर अंतरावरती आहे, अर्थातच 600 मीटर ते 1 किलोमीटर. तर तिथे जे प्रकल्प आहेत 27 आहे, 22 आहे, 21 आहे, तर 600 मीटर ते 1 किलोमीटरच्या आतमध्ये ते मेट्रो स्टेशन आहे. जुना मुंबई पुणे हायवे आहे मित्रांनो 1 किलोमीटर. तर हा जो सिडकोचा तळोजाचा प्रकल्प आहे खूप मोठा आहे, त्याच्यामुळे इथे मी 600 मीटर ते 1 किलोमीटर असं मेट्रो स्टेशनपासून अंतर लिहिलेलं आहे. काही कॉम्प्लेक्स जवळ आहेत, काही कॉम्प्लेक्स हे दूर आहेत. 34, 36 हे 1 किलोमीटर अंतरावरती आहेत, म्हणून तसं मी डिस्टन्स तिथं थोडं वेगळं मेन्शन केलेलं आहे. ह्याच्यानंतर मित्रांनो पुढचं आहे द्रोणागिरी नोड. द्रोणागिरी आपण पाहूया. सेक्टर 11 आणि 12 द्रोणागिरी या ठिकाणी खारकोपर रेल्वे स्टेशन आहे 9.5 किलोमीटर अंतरावरती. प्रस्तावित जे रेल्वे स्टेशन आहे द्रोणागिरी रेल्वे स्टेशन ते फक्त 800 मीटर अंतरावरती आहे, अगदी जवळ आहे. जे लोकलचं जे उरण लोकल आहे, नेरूळ उरण लोकल, त्या लोकलवरचं द्रोणागिरी हे स्टेशन 800 मीटर अंतरावरती होणार आहे. मुंबई नावासेवा सी लिंक आहे 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आणि उरण बस आगार आहे 6 किलोमीटर अंतरावरती. जे बसेस जातात बेस्ट किंवा ST बसेस, जी उरणला जाणाऱ्या बसेस आहेत सगळ्या या प्रकल्पाच्या समोरूनच जातात, म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी तुम्हाला बसची सध्या कनेक्टिव्हिटी आहे. तुर्तास या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनची कनेक्टिव्हिटी नाही आहे, पण जेव्हा लोकल सुरू होईल त्याच्यानंतर मात्र खूप जवळ असे हे रेल्वे स्टेशन बनणार आहे. आणि या प्रकल्पाला मुंबई नावा सेवा सी लिंक जे आहे, मुंबई चिर्ले सी लिंक, त्याचाही या प्रकल्पाला पुढे चालून खूप फायदा होणार आहे 4 ते 5 वर्षाच्या नंतर. तर ही होती मित्रांनो सिडको प्रकल्पाबाबतची थोडक्यात माहिती. यानंतर जाणून घेऊया मित्रांनो या सोडतीचं वेळापत्रक काय आहे ते. बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे ऑनलाईन 4 ऑक्टोबर, अर्थातच आज रात्रीपर्यंत याचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. एडिट रजिस्ट्रेशन 4 ऑक्टोबरच आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे 5 ऑक्टोबर, अर्थातच उद्यापर्यंत याचं शेवटची तारीख आहे ॲप्लिकेशन करण्याची. ऑनलाईन पेमेंट तुम्हाला 7 ऑक्टोबरपर्यंत करायचं आहे. NFT RTGS चॅलेंज जनरेट करायचं आहे 7 ऑक्टोबरपर्यंत. RTGS NFT पेमेंट करायचं आहे 5 ऑक्टोबरपर्यंत. ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन जे स्वीकृत यादी आहे ती लागणार आहे 9 ऑक्टोबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर फायनल जी ड्राफ्ट लिस्ट असते, फायनल चेकलिस्ट आहे लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन, ती लागणार आहे 12 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजता. ड्रॉ होणार आहे मित्रांनो 14 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आणि त्याची लिस्ट लागणार आहे संध्याकाळी 6 वाजता. लिस्ट ऑफ विनर्स 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता घोषित केली जाणार आहे आणि रिफंड मिळणार आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर 2021 या दिवशी तुमचं पेमेंट तुमच्या खात्यावर रिफंड येणार आहे. मित्रांनो लागलीच कुठेतरी सिडकोकडून 89,000 घरांची सोडत काढण्याची हालचाली सुरू आहेत, ज्या आहे मित्रांनो मानसरोवर, खांदेश्वर स्टेशन, खारघर स्टेशन, सानपाडा स्टेशन, जुईनगर स्टेशन, वाशी ट्रक टर्मिनल, खारकोपर स्टेशन, बामणडुगरी स्टेशन, त्याशिवाय तळोजा सेक्टर 39 इत्यादी ठिकाणी ही सोडत काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. आम्ही आता लवकरच प्रत्यक्ष त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून त्या ठिकाणचं करंट स्टेटस दाखवणार आहोत आणि लवकरच मित्रांनो जानेवारीमध्ये म्हाडाची सोडत, मुंबई मंडळाची सोडत जाहीर होणार आहेत. या दोनही सोडती संदर्भातील अपडेट आम्ही लवकरच आपल्यासमोर आणणार आहोत. म्हणून मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या संदर्भातील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील. तर हे होतं मित्रांनो सिडको लॉटरी 2021 जे कोविड एजंटसाठी विशेष गृहनिर्माण योजना आहे त्या संदर्भातील महत्त्वाचं अपडेट. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.